हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला चॅप्टर चालू आहे फ्लो मेजरमेंट. ठीक आहे. तर फ्लो मेजरमेंटमध्ये आत्तापर्यंत आपण मागच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं ते एकदा बघणार आहे. तर फ्लो मेजरमेंटमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. ठीक आहे. इंट्रोडक्शनमध्ये काय बघितलं, जे इम्पॉर्टंट टाईप्स म्हणजे इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत फ्लो मेजरिंगच्या त्या बघितल्या आहेत. कुठल्या आहेत त्या? प्रेशर, डेन्सिटी, व्हेलॉसिटी, विस्कोसिटी ह्या बघितलेल्या आहेत. त्याचे डिटेल डेफिनेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. तर फ्लो म्हणजे काय हे पण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघितलं आपण टाईप्स ऑफ फ्लो. ठीक आहे. त्या पुढे जाऊन पडल्या 3 टाईप्स, तर त्या पण आपण बघितलेल्या आहेत. लॅमिनार, टर्ब्युलंट आणि रेनॉल्ड्स नंबर हे पण आपण बघितले आहेत. तर हे बघितल्यानंतर आपण ते फुल डिटेलमध्ये लॅमिनार, टर्ब्युलंट आणि रेनॉल्ड्स नंबर पूर्ण त्याचं न्यूमेरिकली कसं आहे म्हणजे ठीक आहे, हे पण आपण तुम्हाला सांगितलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये बघणार आहे लॅमिनार. हे आपण सगळं मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलं आहे. रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय ते पण, लॅमिनार, टर्ब्युलंट हे पण बघितलेलं आहे. आता कंपॅरिझन बघणार आहे की लॅमिनार आणि टर्ब्युलंटमध्ये म्हणजे कशाची म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी कोणाची लो आहे, विस्कोसिटी कोणाची हाय आहे, मुवमेंट ऑफ पार्टिकल्स कसे आहेत, त्याचे एक जे कंपॅरिझन आहे ते आपण बघणार आहे. तर काय काय कसं आहे ते, तर रेनॉल्ड्स नंबर जो आहे, ठीक आहे, लॅमिनार फ्लोमध्ये काय असतं, जर लेस दॅन 2000 असेल तर तो असतो लॅमिनार फ्लो. आणि हायर दॅन किंवा मोर दॅन 4000 जर असेल तर आपण म्हणतो त्याला टर्ब्युलंट फ्लो. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी लॅमिनार फ्लोची कशी असते तर लो असते आणि टर्ब्युलंट फ्लोची काय असते तर हाय असते. तिसरं कुठलं आहे तर विस्कोसिटी, तर ती लॅमिनार फ्लोची हाय आहे आणि टर्ब्युलंट फ्लोची लो असते. आता मोमेंट ऑफ पार्टिकल्स जर म्हणलं आपण तर लॅमिनार फ्लोचं कसं आहे तर मूव इन लेयर्स आणि टर्ब्युलंट फ्लोचं काय आहे तर मूव इन डिसऑर्डरली फॅशन असतं. आता इक्वेशन फॉर रिप्रेझेंटिंग द फ्लो, लॅमिनार फ्लोमध्ये कसं असतं, कुठलं इक्वेशन वापरतो आपण तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन वापरतो. आणि टर्ब्युलंट फ्लोमध्ये कुठलं वापरतो तर नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हे आपण टर्ब्युलंट फ्लोमध्ये वापरतो. ठीक आहे. तर हे झाले हे जे काही 4-5 पॉईंट आपण बघितले. आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहे की क्लासिफिकेशन ऑफ फ्लो मेजरिंग ट्रान्सड्यूसर. ठीक आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ फ्लो मेजरिंग ट्रान्सड्यूसर आपण बघणार आहे. तर ह्याच्यामध्ये पहिलं क्लासिफिकेशन बघायच्या आधी फ्लोमीटर काय आहे बघणार. तर फ्लोमीटर म्हणजे काय, फ्लोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज कॅपेबल ऑफ मेजरिंग द क्वांटिटी ऑफ फ्लुइड फ्लोईंग इन सर्क्युलर पाईप्स. म्हणजे फ्लोमीटर हे असे एक इन्स्ट्रुमेंट आहे जे कॅपेबल असतं काय करण्याचं तर मेजरिंग द क्वांटिटी ऑफ फ्लुइड फ्लोईंग इन सर्क्युलर पाईप्समध्ये. ठीक आहे. आता क्लासिफिकेशन ऑफ फ्लो मेजरिंग ट्रान्सड्यूसर कसं, फ्लोमीटर पण म्हणतो आपण त्याला. तर ते काय आहे तर ते क्वांटिटी म्हणजे पहिला असं येतं त्यामध्ये क्वांटिटी फ्लोमीटर्स. ठीक आहे. हे काय असतं तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट मीटर पण आपण ह्याला म्हणत असतो. दुसरा आहे हेड फ्लोमीटर्स. ठीक आहे. तर हेड फ्लोमीटरमध्ये पहिला बघितलं आपण क्वांटिटी फ्लोमीटर, त्यामध्ये पडतं फ्लो डिस्प्लेसमेंट मीटर, हे त्याचं पुढचं टाईप पडतं. त्याच्यानंतर आपण बघणार आहे हेड फ्लोमीटर्स. त्याच्यामध्ये काय पडणार आहे तर ह्याच्यामध्ये व्हेरिएबल हेड और डिफरन्शियल फ्लोमीटर हे पडणार आहे. आणि त्या व्हेरिएबल हेड किंवा डिफरन्शियल फ्लोमीटरमध्ये वेंच्युरी, ऑरिफाईस आणि फ्लो नॉझल हे पडणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर व्हेरिएबल एरिया फ्लो मीटरमध्ये काय पडणार आहे तर रोटामीटर हे पडणार आहे. व्हेरिएबल व्हेरिएबल प्रोब्समध्ये पडणार आहे पिटॉट ट्यूब्स पडणार आहे. आता लास्ट कुठलं येणार आहे तर स्पेशल मीटर्स. ह्याच्यामध्ये पडणार आहे कुठलं तर ह्याच्यामध्ये पण परत पडणार आहे 6 टाईप्स. तर ते आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लोमीटर, हॉट वायर फ्लोमीटर, टर्बाईन फ्लोमीटर, अल्ट्रासॉनिक फ्लोमीटर, व्होर्टेक्स फ्लोमीटर, कॉरेलिस मास फ्लोमीटर, हे त्याचे काय पडणार आहे टाईप्स पडणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठलं बघणार आहे ह्या सगळ्यांच्यामध्ये, हे झालं क्लासिफिकेशन म्हणजे काय फ्लोमीटरचे पहिला पडतात 3 टाईप्स हे बघितले आपण. त्यानंतर त्या टाईप्समध्ये कुठले टाईप्स पुढे पडत जातात हे आपण क्लासिफिकेशनमध्ये बघितलं आहे. तर ह्यामध्ये पहिला बघणार आहे आपण व्हेरिएबल हेड फ्लोमीटर. तर हे कसं आहे तर यू शेपचं दिसतंय तुम्हाला व्हेरिएबल हेड फ्लोमीटर. त्यालाच आपण व्हेरिएबल हेडला आपण डिफरन्शियल फ्लोमीटर पण म्हणतो.
आता हे जे आहे व्हेरिएबल हेड ते हे मोस्टली यूज्ड कशा इंडस्ट्रियल फ्लो मीटर आहे, ठीक आहे, फ्लो मेजरमेंटसाठी आपण यूज करतो. ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय आहे त्याचं, व्हेरिएबल हेड फ्लो मीटर ऑपरेट्स ऑन द प्रिन्सिपल दॅट अ रिस्ट्रिक्शन और ऑब्स्ट्रक्शन इन अ पाईप ऑफ अ फ्लोइंग फ्लुइड introduced by the orifice plate or venturi tube is proportional to the flow rate. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण म्हणजे याचं कन्स्ट्रक्शन किंवा वर्किंग कसं आहे ते आपण फिगरमध्ये बघतोय. आता प्रत्येक गोष्ट 1 मिनटं पॉज करून पाहिजे तर ह्याच्यामध्ये कुठं कुठं काय काय लिहिले हे बघून घ्या, ठीक आहे. पाईप कुठं लिहिले, लिक्विड कुठनं फ्लो व्हायला, मर्क्युरी कुठं आहे, यूट्यूब मॅनोमीटर कुठं आहे, ठीक आहे. हे जे हाईट एचने डिनोट केलेले आहे, P1 P2 कुठं लिहिलेलं आहे, ठीक आहे. P1 इकडच्या पाईप लिहिलेलं आहे, P2 इकडच्या पाईप लिहिलेलं आहे, जिथे लिक्विड लिहिले तिथे P2 लिहिलेलं आहे, ठीक आहे. इथे एच लिहिलं आहे, ज्या जर अशी वरती बघितला की P1 दिसते तुम्हाला. तर आता रिस्ट्रिक्शन एलिमेंट ऑरिफाईस प्लेट कुठं आहे हे पण तुम्ही बघा फिगरमध्ये, ठीक आहे. तर ह्या सगळ्या जे सेटअप आहे, ठीक आहे, ह्या फिगरला आपण व्हेरिएबल हेड फ्लो मीटर पण म्हणतो किंवा त्याचं दुसरं नाव आहे डिफरन्शियल फ्लो मीटर पण आहे. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, हिअर द प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट लिनियर but has a square root relationship in that the flow rate is proportional to the square root of the differential pressure. ठीक आहे. ही रिलेशनशिप आपण कुठल्या थेरमवरून आपल्याला मिळते, तर बर्नॉल्स थेरम, ह्या बर्नॉल्स थेरमवरून आपल्याला मिळत असते. तर बर्नॉल्स थेरम काय सांगतो, तर इन अ फ्लोईंग स्ट्रीम द सम ऑफ द प्रेशर हेड, द velocity हेड अँड द एलिव्हेशन हेड ॲट वन पॉईंट, ठीक आहे, is equal to the sum at another point removed in the direction of flow from the first point plus the loss due to friction between the 2 points, where the velocity head is defined as the vertical distance through which a liquid would fall to obtain a given velocity, whereas the pressure head is defined as the vertical distance which a column of the flowing liquid would rise in an open end tube as a result of static pressure. हा थेरम कोणाचा आहे, तर बर्नॉल्स थेरमचा आहे. तर ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणायचं त्यांना, तर इक्वेशन पडतं ह्याचे, ठीक आहे. तर इक्वेशन बर्नॉल्स थेरमचं कशाने पडतं, तर VQ आणि W ह्या तिन्हीचं पडतं, ठीक आहे. तर व्हीचं काय रिलेशन पडणार आहे आपल्या इथं, तर K × √2GH/P हे इथं पडणार आहे. तर क्यूचं काय पडणार आहे, तर KA √2GH/P. P म्हणजे P नाही आहे, ते P म्हणजे डेन्सिटी आहे. Wचं काय पडणार आहे, तर KA √2GH/P, ठीक आहे. हे काय पडणार आहे, तर त्याचं जे बर्नॉल्स इक्वेशन आहे ते पडणार आहे इथं. तर व्ही म्हणजे काय आहे ह्याच्यामध्ये, तर व्ही म्हणजे आपण व्हेलॉसिटी म्हणतो. क्यू म्हणजे काय, तर व्हॉल्यूम ऑफ फ्लो रेट. डब्ल्यू म्हणजे काय असतं, तर मास फ्लो रेट असतो, ठीक आहे, मास ऑफ फ्लो रेट असतो. ए काय असतं, तर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ पाईप असतो थ्रू विच म्हणजे ज्यामधून फ्लुइड फ्लो होत असतं. एच म्हणजे काय, तर डिफरन्शियल प्रेशर अक्रॉस द रिस्ट्रिक्शन एलिमेंट असतं. आता स्मॉल जे जी आहे, ठीक आहे, जी म्हणजे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता पी म्हणजे मागाशी पण मी तुम्हाला इक्वेशनमध्ये सांगितलं, पी म्हणजे डेन्सिटी ऑफ द फ्लोईंग लिक्विड असते. आणि के हे म्हणजे काय असतं, हे एक कॉन्स्टंट आहे. तर कॉन्स्टंट काय, C/√1 - β⁴ हे त्याचं के म्हणजे त्याचं इक्वेशन आहे, ठीक आहे. सी म्हणजे काय, आता सी म्हणजे डिस्चार्ज कोएफिशियंट असतो आणि बीटा हा डायमीटर रेशो आहे. बीटाचाच पुढं फॉर्म्युला पडून काय करतो, तर स्मॉल d / बिग डी. स्मॉल डी म्हणजे डायमीटर ऑफ रिस्ट्रिक्शन एलिमेंट आणि बिग डी म्हणजे इनसाइड डायमीटर ऑफ द पाईप, ठीक आहे. तर ह्याचे ॲडव्हान्टेज ऑफ व्हेरिएबल फ्लोमीटरचे काय आहेत, तर ॲडव्हान्टेज म्हणजे काय तर आहे त्याची, त्यामुळेच आपण इंडस्ट्रियल जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण हे यूज करतो, म्हणजे जे काहीतरी ॲडव्हान्टेज जास्त आहे. तर लो कॉस्ट फॉर लार्ज पाईप्स आहे, म्हणजे मोठ्या पाईपसाठी कमी कॉस्ट आहे. ॲप्लिकेशन्स भरपूर आहेत. तर ॲक्युरेट आणि रिलायबल पण आहे. परत इझी रिमूव्ड विदाउट शंटिंग डाऊन द प्रोसेस. आता ॲडॅप्टेबल टू एनी पाईप साईज अँड फ्लो रेट ही आहे. आता व्हेरिएबल हेड फ्लो मीटरचे डिसॲडव्हान्टेज काय आहे, तर रिलेटिवली हाय प्रेशर लॉस इन इट, डिफिकल्ट टू यूज फॉर स्लरी सर्व्हिसेस, कनेक्टिंग पाईप्स समटाईम्स प्रेझेंट अ प्रॉब्लेम सच एज फ्रीजिंग, कंडेन्सेशन एक्सेट्रा, डिफिकल्ट टू मेजर पल्सेटिंग फ्लो, हे त्याचे काय येतात, तर डिसॲडव्हान्टेज येतात. आता ह्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत व्हेरिएबल हेडचे, तर व्हेरिएबल हेड हे आपण मगाशी सगळ्या स्टार्टिंगला सांगितलं की बाबा हे जास्त करून इंडस्ट्रियल फ्लो मेजरमेंट्समध्ये आपण यूज करतो. व्हेरिएबल हेड फ्लो मीटर इज वाईडली यूज्ड फॉर इंडस्ट्रियल फ्लो मेजरमेंटसाठी, ठीक आहे. आता पार्ट्स कुठले कुठले पडतात ह्याच्यामध्ये व्हेरिएबल हेड जे आहे,
ठीक आहे. तर पार्ट्स ऑफ व्हेरिएबल हेड फ्लो मीटर पण आपल्याला इथं बघायचे. तर हे कुठले कुठले आहेत? व्हेरिएबल हेड फ्लो मीटर बेसिकली कन्सिस्ट ऑफ कुठले 2 पार्ट आहेत. एक आहे प्रायमरी एलिमेंट, दुसरं आहे सेकंडरी एलिमेंट. आता प्रायमरी एलिमेंट आपण कशाला म्हणतो? द पार्ट ऑफ मीटर यूज टू रिस्ट्रिक्ट द फ्लुइड फ्लो इन द पाईपलाईन्स टू प्रोड्यूस अ डिफरन्शियल प्रेशर. यालाच आपण काय म्हणतो? तर प्रायमरी एलिमेंट म्हणतो. प्रायमरी एलिमेंटची आपण डेफिनेशन पण इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसते. प्रायमरी एलिमेंट कुठले कुठले आहेत? तर ऑरिफाईस प्लेट. ठीक आहे, ऑरिफाईस प्लेट मगाशी मी तुम्हाला फिगरमध्ये बघा म्हणून सांगितलेलं. ऑरिफाईस प्लेट, वेंच्युरी ट्यूब्स, फ्लो नॉझल्स, डॉल ट्यूब्स, पिटॉट ट्यूब्स, ॲनोबार ट्यूब्स, एल्बो टॅप्स, वियर फ्ल्यूम, हे काय आहे? ते प्रायमरी एलिमेंट्समध्ये येतात. ठीक आहे. आता जे सेकंडरी एलिमेंट, आता प्रायमरी एलिमेंटचं कंप्लीट झालं आपलं. आता सेकंडरी एलिमेंट आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. तर सेकंडरी एलिमेंटमध्ये काय काय येतं? तर द पार्ट ऑफ मीटर यूज टू मेजर द डिफरन्शियल प्रेशर्स प्रोड्युस्ड बाय प्रायमरी एलिमेंट अँड कवर देम टू अनस्टेबल फोर्सेस ऑर सिग्नल्स, ह्यालाच आपण काय म्हणतो? तर सेकंडरी एलिमेंट आपण म्हणत असतो. ठीक आहे. आता सेकंडरी एलिमेंटमध्ये कुठले कुठले टाईप्स येतात? तर ते येतात, पहिलं येतं मॅनोमीटर येतं. ठीक आहे. दुसरं येतं म्हणजे बेलोमीटर म्हणतो आपण त्याला. तिसरं म्हणतो आपण, म्हणजे कुठलं पण वर खाली घ्या, म्हणजे हे त्याचे 4 टाईप्स आहेत. मॅनोमीटर, बेलोमीटर, फोर्स बॅलन्स मीटर, रिंग बॅलन्स मीटर, हे त्याचे काय 4 टाईप्स आहेत. ठीक आहे. आता जे प्रायमरी एलिमेंट होतं आपलं, त्याच्यामधला पहिला टाईप कुठला होता? तर ऑरिफाईस प्लेट. ठीक आहे. ऑरिफाईस प्रायमरी एलिमेंटमधला आपला टाईप आहे ऑरिफाईस प्लेट. ह्याच्यामध्ये ऑरिफाईस प्लेट इथं दिलेलं आहे बघा. पहिला स्टार्टिंगला आय म्हणजे पहिलं दाखवलं आहे. डेफिनेशन झालेलं लगेच लागून चिटकूनच आहे. ठीक आहे. ऑरिफाईस प्लेट आहे. ठीक आहे. तर ते आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे. त्याच्यानंतर असे करत एक 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 करत तुम्हाला सगळे टाईप्स बघायचे आहेत इथं. ठीक आहे. आणि ते सेकंडरी एलिमेंट आहे, ह्याचे पण सगळे टाईप आपल्याला इथं बघायचे आहेत. ठीक आहे. आता आपण बघणार आहे पहिला कुठलं? तर ऑरिफाईस प्लेट म्हणजे काय? ठीक आहे. ऑरिफाईस प्लेट म्हणजे काय? तर इट इज अ थिन प्लेट ऑफ मेटल सर्क्युलर इन शेप. इट इज थिन इनफ टू विस्टँड बल्किंग फोर्सेस कॉस्ड बाय पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे ही एक मेटलची थिन प्लेट आहे, जी सर्क्युलर असते शेपनं. ठीक आहे. पुढं जाऊन फिगरमध्ये तुम्हाला दिसेलच. ही कशी आहे? तर ही एक थिन इनफ टू विस्टँड बल्किंग फोर्सेस कॉस्ड बाय पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे एवढी थिन आहे, इनफ आहे की एवढी म्हणजे बऱ्यापैकी थिन इनफ आहे की बल्किंग फोर्सेस जे आहेत त्यांना ती हँडल करू शकते. ठीक आहे. विस्टँड करू शकते त्याचं पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मटेरियल आपण कुठले कुठले वापरले आहे? तर स्टील वापरतो, मोनेल वापरतो, फॉस्फर ब्रॉन्झ वापरतो. ह्या प्रकारचे आपण मटेरियल वापरतो हे बनवण्यासाठी. ठीक आहे. इट शुड विस्टँड कॉरोसिव्ह इफेक्ट ऑफ फ्लुइड. आता ऑरिसिव्ह प्लेट जे आहे ते आपण इन्सर्ट करतो कशामध्ये? तर पाईपमध्ये. आणि जे डिफरन्शियल प्रेशर असतं त्याच्या भोवतीचं अक्रॉसचं, ते आपण काय करतो? मेजर करतो. आता ह्याच्यामध्ये जाऊन पुढं जाऊन काय पडतात? त्याचे 4 टाईप्स पडतात. ते कुठले कुठले आहे? तर कॉन्सन्ट्रेट ऑरिफाईस प्लेट, इसेंट्रिक ऑरिफाईस प्लेट, सेगमेंटल ऑरिफाईस प्लेट, आणि लास्ट आहे चौथं क्वाड्रंट एज ऑरिफाईस प्लेट. ठीक आहे. तर ह्या 4चे तुम्हाला इथं डायग्रॅम दिसत आहेत. 4चे आता मी टाईप सांगितले ते कॉन्सन्ट्रिक, इसेंट्रिक, सेगमेंटल आणि क्वाड्रंट एज ऑरिफाईस प्लेट जे आहे त्याचे इथे डायग्रॅम दिसतात. आता कॉन्सन्ट्रिक म्हणजे काय? तर आता कॉन्सन्ट्रिक प्लेट जी आहे ती ही सगळ्यात जास्त वाईडली यूज होत असते. ठीक आहे. आता हे ज्या टाईप्स आहेत, आता मगाशीचं आपल्याला भरपूर शिकवून झालेलं आहे. आपली लेक्चरची लेंथ जास्त होते, त्यामुळे आपण इथे स्टॉप करणार आहे. तर ह्या टाईप्स ज्या आहेत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या, पार्ट्स सांगितल्या, प्रायमरी सांगितले, सेकंडरी सांगितले, हे पूर्णपणे इम्पॉर्टंट आहेत आणि सगळे बऱ्यापैकी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि प्रत्येकाची डायग्रॅम जी आहे ती पण डिफरंट आहे. तर थिअरॉटिकल पेपरला पण तुम्हाला पडू शकते. त्यामुळं ह्या डायग्रॅम जे आहे ते व्यवस्थित करा. थँक्यू एव्हरीवन.